डावे पक्ष आणि आपण विशेषतः भारतातले डावे पक्ष हे सातत्याने मार्क्सचं जे वाक्य आहे धर्म ही अफूची गोळी आहे आणि त्या अनुषंगाने आपली वैचारिक मांडणी करत आलेले आपल्याला दिसतील. सगळ्या ज्या धार्मिक प्रथा परंपरा या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक टीकेची जोड उठवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं मत काय असो, त्याच्यावरती काय कोणी प्रतिवाद केला ती गोष्ट वेगळी. आता या दिवाळीला कम्युनिस्ट पक्षाने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI जे समाज माध्यमावरती जी प्रतीक वापरलीत मी तुम्हाला आता हे स्क्रीनवरती दाखवतो आहोत की त्यांचं जे चिन्ह आहे आणि त्याला जोडून त्यांनी पणती दाखवलेली आहे. मग आता हे म्हणले होते धर्म ही अफूची गोळी आहे. मग आता हे काय अफूच्या पणत्या आहेत का कशाच्या कुठल्या अशा मादक तेलाच्या पणत्या करून लावलेल्या आहेत? तुम्ही ज्या गोष्टीवरती टीका करत होता आणि आता पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात डाव्यांनी दिवाळी मिलन सुरू केलेलं आहे. मग आता ही गोष्ट जी तुम्ही आता करता आहात म्हणजे ती काय सत्ता गेल्याच्यामुळे करता आहात का? मग तेव्हा तुम्हाला लोकांनी सत्ता दिली होती, ह्याच हिंदूंनी मतं दिली होती, ती कशासाठी दिलेली होती? इतकी एक सरळ साधी गोष्ट होती की हिंदू हा एक विशिष्ट धर्म नसून ही जीवन परंपरा आहे. या प्रदेशामध्ये राहणाऱ्या सगळ्यांच्या जीवनशैलीला मिळून हिंदू हे नाव आहे. एक व्यक्ती, एक प्रेषित आणि त्यानं लिहिलेलं एक पुस्तक आणि एक धर्म अशी जी संकल्पना होती ती हिंदू धर्माला लागू पडत नाही. विविधता या ठिकाणी आहे, भाषेची विविधता आहे, परंपरांची विविधता आहे, असंख्य गोष्टींची विविधता या ठिकाणी आहे. उपासना पद्धतीची पण परंपरा आहे. निर्गुण निराकार इस्लामप्रमाणेच कबीरपंथी आहेत, जैन वेगळे आहेत, बुद्ध आहेत. असंख्य पद्धतीने आपल्याकडे विविधता आहे आणि हेच बरं इतरांनी सांगायचे संदर्भ मी देत नाही. ह्या डाव्यांचेच असलेले एकेकाळचे श्रीपाद अमृत डांगे यांनीच भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचं इतिहासार्य विका राजवाड्यांचं पुस्तक आहे. त्याला सविस्तर अशी प्रस्तावना डांगेंनी लिहिलेली आहे. डाव्या चळवळीतले आणि ह्याच्याशी त्यांना बरोबर असलेले समाजवादी चळवळीतले या सगळ्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीवरती चांगल्या पद्धतीनं लिखाण केलेलं आहे. भारतीय संस्कृती या नावानं साने गुरुजीचं सुंदर असं पुस्तक आहे. रामकृष्ण आणि शिवाबद्दल लिहिलेला राम मनोहर लोहियांचा लेख सगळ्यात गाजलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि मी जे श्रीपाद अमृत डांगेंचा उल्लेख केला की डांगेंनी खूप सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. लोकायत नावाचं आपल्या म्हणजे आर्यपूर्व इथल्या संस्कृतीबद्दल वेध घेणारं चट्टोपाध्यायांचं पुस्तक, अतिशय सुंदर असं पुस्तक ज्याचं नरहर कुरुंकरांनी त्याचं एका त्याच्यावरती सरा गाडगिळांनी त्याचं मराठीमध्ये काय म्हणतील संक्षेप केला, कुरुंकरांनी प्रस्तावना लिहिली. हे सगळे डाव्या समाजवादी चळवळीतले लोक होते. म्हणजे आपल्या प्रथा परंपरा सण समारंभ ह्याच्यामध्ये वारीच्या संदर्भामध्ये गंबा सरदार सारख्यांनी की जे हिंदुत्ववादी नव्हते, ते संघवाले नव्हते, त्यांनीच या सगळ्याच्या बाबतीमध्ये संत साहित्य त्याच्या बाबतीमध्ये कितीतरी लोकांनी आपल्याकडे ज्यांच्यावरती कुठल्याच अर्थाने आज जी टीका होते भाजप, संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा ह्या सगळ्यांच्या शिवाय फार मोठ्या प्रमाणात ज्याला तुम्ही डावी चळवळ म्हणता, समाजवादी चळवळ म्हणता, ह्या सगळ्या चळवळीतल्या जुन्या लोकांनी भारतीय परंपरा सण समारंभ किंवा वारी मी गंबा सरदारांचा उल्लेख केला ह्याच्यावरती अतिशय सविस्तर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ते सगळं बाजूला ठेवून अशात आक्रस्ताळ पद्धतीने हिंदू धर्मावरती हिंदू परंपरांवरती टीका करणे, बिभत्स अशी त्याच्यासाठी भाषा वापरणे, अश्लील भाषा वापरणे, असंख्य गोष्टी केल्या गेल्या ज्याची काही गरज नव्हती. आज ज्या दिवाळीच्या शुभेच्छा देणारे तुमचं जे काय भेट कार्ड म्हणूयात आपण त्याला, डिजिटल भेट कार्ड प्रसिद्ध होतं आहे, हे आधीपासून करायला कोणी रोखलं होतं? आपल्याकडचे बहुतांश सण समारंभ त्याच्यातली प्रत्यक्ष धार्मिक विधी जे काही कमी जास्त असतील ते बाजूला ठेवा, पण बाकीचा जी उत्सवप्रियता आहे, गाणे म्हणणे असो, आपल्याकडे देवीचे गाणे आहेत, आरत्या आहेत, त्याच्यातलं देवी पुढे म्हणता ही गोष्ट बाजूला ठेवली तर फार मोठ्या प्रमाणात संगीताची एक साधना त्या ग्राम पातळीवरती केल्या गेलेली होती. गुरुवारचे दत्ताचे पंचपदीचे भजनं असायचे, त्याच्यातला दत्त बाजूला ठेवा. ही गाण्याची परंपरा आपल्याकडे होती. राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये मंगळवारी काहीतरी त्यांचा उत्सव म्हणजे ते जशी दत्ताची पंचपदी असते त्याचं तिकडे पण भजनं असतात. असंख्य ठिकाणी आपल्याकडे प्रत्यक्ष ह्या सगळ्या म्हणजे ज्याला आपण मंदिरं म्हणतो त्या मंदिरांमध्ये कला समाविष्टच होत्या. सगळ्या प्राचीन मंदिरांमध्ये मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी जी रचना असते त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जो सभामंडप असतो त्या ठिकाणी एक रंगशिळा असते.
ह्या रंगशिळेवरती बसून रंगभोग आणि अंगभोग, म्हणजे त्याच्यातला अंगभोग म्हणजे प्रत्यक्ष वस्त्र, फूल, उदबत्ती, हार घालणे, देवाला गंध लावणे, हे सगळे झाले अंगभोग. पण ज्याला रंगभोग म्हणतात म्हणजे कलेच्या द्वारे देवाची उपासना करणे. यासाठी ती रंगशिळा म्हणजे आताच्या भाषेमध्ये म्हणजे मंच, रंगमंच म्हणूयात, त्या ठिकाणी उभं राहून कीर्तन, गायन, वादन, नृत्य ही परंपरा होती. आणि ते पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांना बसण्यासाठी कक्षासने असतात. आजही जुन्या मंदिरांमध्ये हे आढळून येतं. प्राचीन मंदिरांमध्ये ज्या ठिकाणी सभामंडप असतो, कैलास मंदिर अतिशय सुप्रसिद्ध आहे, त्या कैलास मंदिराच्या सभामंडपामध्ये रंगशिळेच्या वरच्या बाजूला जे शिल्प आहे, नटराज शिवाचं शिल्प आहे किंवा रासक्रीडेचं शिल्प असतं, म्हणजे वैष्णव मंदिर असेल तर. या सगळ्या पद्धतीने आपल्याकडं कला प्रत्यक्ष ज्याला तुम्ही धार्मिक स्थळं म्हणता त्या ठिकाणी जोपासल्या गेलेली होती. कला आहे, साहित्य आहे, संस्कृती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जोडलेल्या होत्या. आणि ह्या सगळ्याला मिळून हिंदू धर्म असा शब्द आहे. ज्या अर्थाने तुम्ही ख्रिश्चन धर्म म्हणता, ज्या अर्थाने तुम्ही ज्यू धर्म म्हणता, ज्या अर्थाने तुम्ही काय इस्लाम धर्म म्हणतात, तशा अर्थाने हिंदू धर्म घेता येत नाही. हे समजून न घेता आक्रस्ताळ पद्धतीने ह्याच डाव्यांनी, समाजवाद्यांनी विनाकारण टीका केली. वास्तविक पाहता यांच्याच या काय म्हणता येईल त्यांना, यांच्याच परंपरेमध्ये असलेले जे तज्ज्ञ लोक होते त्यांनाही हे ओळखता आलं होतं. त्यांनी त्या पद्धतीने आपल्या अनुयायांसाठी म्हणून हे लिखाण करून ठेवलेलं आहे. तेच तुम्ही वाचा पहिले. हिंदुत्ववाद्यांनी काय सांगितलंय ते बाजूला ठेवा, सावरकरांनी काय सांगितलंय ते बाजूला ठेवा, महात्मा गांधींनी काय लिहून ठेवलंय ते पहा, किंवा मी साने गुरुजींचं उदाहरण देतो मराठीमध्ये. असंख्य पद्धतीने आपल्याकडे या सगळ्या डाव्या आणि समाजवादी चळवळीतल्या लोकांनी हिंदू सण समारंभ, परंपरा, रीतिरिवाज यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. भारतामध्ये कुठलाही पक्ष असो, कुठलीही विचारसरणी असो, या इथल्या लोकजीवनाशी जर तुम्हाला जुळून घ्यायचं असेल तर त्यांच्या प्रथा, परंपरा, त्यांची मानसिकता ही ओळखली पाहिजे. ज्या पद्धतीचे म्हणजे इस्लाम इथे आल्याच्या नंतर सुद्धा सूफिझम सगळ्यात जास्त वाढला, कारण की हिंदूंचा असलेला प्रभाव. त्याच्यामुळे आजही मोहरमचे डोले बसतात की जे बाहेरच्या मुस्लिम देशामध्ये बसत नाहीत. आजही दर्ग्यांमध्ये उरूस भरतो म्हणजे जत्रा, आजही संदल निघते म्हणजे मिरवणूक, आजही त्याच्या पुण्यतिथीला जसं आपल्याकडे समाधीची तिथी असते आणि त्या तिथीला तिथे उत्सव भरतो, त्याच पद्धतीने इस्लामी सुफी संतांच्या बाबतीमध्ये सुद्धा असे उरूस भरतात, असे संदल निघतात, अशा कव्वाल्या त्या ठिकाणी सादर होतात. त्याही ठिकाणच्या कव्वाल्यांमध्ये म्हणजे धार्मिक अर्थ, जसं आपल्याकडे सुद्धा रामजोशी सारख्यांनी लावणी लिहित असताना आध्यात्मिक पण लावणी लिहिलेली आहे, तसंच ह्या कव्वाल्या ह्या आराधनेसाठी, प्रार्थनेसाठी म्हणल्या गेलेल्या आहेत. हे सगळं समजून न घेता ह्याच्यावरती आक्रस्ताळेपणानं धार्मिकतेचा शिक्का मारून जी टीका केल्या गेली ती कशी आस्थानी होती, ती कशी चूक होती, हे आता कम्युनिस्ट पार्टीने स्वतःच आपलं विळा कोयता आणि त्याच्याबरोबर पणती देऊन सिद्ध केलेला आहे. आमचा आक्षेप असा आहे की तुम्ही कालपर्यंत ज्या आक्रस्ताळ पद्धतीने याच्यावरती टीका करत होते, वस्तुतः सगळ्यात पहिल्यांदा हा जो आपल्याकडे भारतातला डावा प्रवाह सशक्त झाला तो केरळमध्ये. जगभरातलं निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदा निवडून आलेलं EMS यांचं, नंबूद्रीपाल यांचं सरकार केरळमध्ये आलेलं होतं, की ज्या केरळमध्ये मठ मंदिरं यांची कैक वर्षाची परंपरा आहे. ते सगळे सजवलेले हत्ती आणि त्या नावांच्या स्पर्धा आपण वारंवार बघतो. गॉड्स ओन लँड, देवभूमी असा त्या केरळचा उल्लेख केला जातो. त्या केरळमध्ये डाव्या पक्षांना जो काही प्रतिसाद भेटला तो या आक्रस्ताळेपणासाठी नव्हता. तो तुम्ही प्रशासन आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या ठीक आहेत, पण प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य लोकांची जी भावना आहे त्या भावनेला तुम्ही न्याय देत असाल तरच तोपर्यंत लोक तुमच्या पाठीशी राहतील. आज भारतभरामधून डावे जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. त्याचं प्रमुख कारण हे आहे की तुम्ही कारण नसताना तुम्ही त्यांचं कौतुक करा असा मुद्दा नव्हता. हिंदू चालीरीती, सण समारंभ, परंपरा यांचं तुम्ही अवास्तव कौतुक करा, किमान दखल घ्या असाही मुद्दा नव्हता. तुम्ही त्यांच्यावरती विनाकारण टीका केली, बिभत्स भाषा, अश्लील भाषा त्याच्या बाबतीमध्ये वापरली, आक्रस्ताळेपणा केला, हा त्याच्यातला अडचणीचा मुद्दा आहे. आता काय बैल गेला आणि खोपा गेला किंवा वराती मागून घोड्यासारखं तुमचं जवळपास सगळी सद्दी संपलेली. तुम्ही आता दिवाळी मिलनाचे कार्यक्रम घ्यायला लागलात, तुम्ही आता दिवाळीच्या ह्या अशा शुभेच्छा द्यायला लागलात, ह्याचा आता काही उपयोग होणार नाही. जसं ते आता प्राण निघून गेल्याच्या नंतर मग त्या प्रेताला काय जाळूनच टाकावं लागतं, त्याला काही नंतर किती त्याच्यामध्ये हवा भरली तरी ते काही उठून उभं राहू शकत नाही, तसा प्रकार झालेला.
पण आता याचा धडा इतर सगळ्या स्वतःला तथाकथित पुरोगामी आणि डावे आणि तथाकथित हे म्हणून घेणाऱ्या सगळ्या पक्षांनी, विचारवंतांनी लक्षात घ्या की भारतातले सण समारंभ, परंपरा, उत्सव या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक आणि वेगळा विचार करा. त्यांच्यावरती अनाठायी टीका करण्याचं टाळा, इतकीच आमची विनंती आहे. आणि ही गोष्ट प्रत्यक्ष डाव्या पक्षाच्या या दिवाळीच्या शुभेच्छाच्या त्यांनी ज्या पाठवलेल्या आहेत त्याच्यातून सिद्ध होते. इथेच थांबूयात. धन्यवाद.